नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. नमस्कार गाईज. तर आता आम्ही चाललोय पंढरपूरला सर्व फॅमिली. मग दाखवतो पुढे काय कसं. होऊ शकतं अजून बाकीचे पण मंडळी आलेली आहे. सामान वगैरे आता भरत आहेत. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ. तर निघलो आम्ही आता. आमचा पहिला देवस्थान होणार आहे मड. बघा मडची एंट्री. बघा आम्ही आता मडला आलेलो आहोत. आलोय आता आम्ही मडच्या मंदिरामध्ये. आता आमचा मडचा गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही गगनगिरी महाराज मठमध्ये चाललेलो आहोत खोपोलीला. बघा गगनगिरी महाराजांचा मठ आहे. गगनगिरी महाराजांचं आता दर्शन होऊन आता आम्ही निघत आहोत थेट एक्सप्रेस वे हवेला. लोणावळ्यामध्ये आलो बघा आम्ही. बघा फॉग. गाईज बघू शकताय आता प्रति शिर्डीला आम्ही आलेलो आहोत. बघा दुपारचा जेवणाचा टाइम झालेला आहे. बघा कसे जेवतात सर्व. मटकीची भाजी, पनीर टिक्का, बैगन भरता. दशिका शेत लावायला आले सर्व. गाईज आम्ही आता जेजुरीला आलो आहोत सर्वजण फॅमिली. बघू शकता तुम्ही. बघा आमची पूर्ण फॅमिली आहे. बोल. माझं गाणी बोल. माझं गाणी बोल. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही आलो आहोत पंढरपूरमध्ये. तर आता चाललो आहे आम्ही गोकुळपुरामध्ये. तिकडे तुम्हाला सर्व काही माहिती दाखवतो.
बघा हे मेन मार्केट आहे पंढरपूरचं मेन मार्केट. आम्ही आता आलोय मंदिराकडे, मग दाखवतो मंदिर पुढं. बघा सर्व फॅमिली कशी चालले. आम्ही आता नदीवर चाललोय, नदीमधून मग होडीमध्ये जाऊ, इकडे तिकडे जरा फिरू. सर्वजण आलोय नदीवर. बघा यांची कशी मस्ती चालली. आमच्यापेक्षा यंग आहेस तू. बसा लवकर लवकर. हे बसा बसा लवकर लवकर. जान जान जान. त्याला ऐकून घे ना ऐकू. नाही ब्लॉग चालू आहे ना, ब्लॉग चालू आहे. ब्लॉग चालू युट्यूबला. लय पॅन घेतोशी माझ्या. पप्पा बसा. तुला बस नाही तू वीरच्या इथं, ज्यांच्या इथं. दादा याही पाठी मग चालू पाठी मग पाठी. कशी होईलच ते आता. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली 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 ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. या जन्माचे नाथ करा, आषाढी कार्तिकी वारी करा. या जन्माचे सार्थ करा, आषाढी कार्तिकी वारी करा. या जन्माचे सार्थ करा, आषाढी कार्तिकी वारी करा. या जन्माचे सार्थ करा, आषाढी कार्तिकी वारी करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली.
तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आधी रचिली पंढरी आ वैकुंठ नगरी आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते जेव्हा नव्हते चराचर चराचर तेव्हा ते पंढरपूर. माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा चंद्रभागा. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. इस्कॉन टेम्पल. ब्रो तिथे तुम्हाला इतिहास शिकवले का बुद्धांचं केस ते पिढी तर इस्कॉन टेम्पलचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चालू आहे परत मागच्या रस्त्याला. नदीतून आम्हाला प्रवास करावा लागतो बघा. काही महाराजांच्या मठामध्ये आलेलो आहोत. बघा ब्रह्मा विष्णू आणि महेश गुफ्यामध्ये आम्ही चाललोय आता. अजून आता या चालू वाटतं काम. तर बाप्पा तुलसी वृंदावनमध्ये आम्ही आलो आहोत आता. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी आहेत. बघा विठ्ठल माऊलीची मूर्ती आहे तुलसी वृंदावनमध्ये.
गुड मॉर्निंग गाईज. आता वाजलेत सकाळचे 6 आणि आम्ही चाललोय आता तुळजापूरला. तर दाखवतो तुम्हाला पुढचं कसं आमचं प्रवास आहे ते. सोलापूर हायवे पकडून आम्ही आता तुळजापूर रोडला चाललेलो आहोत. खूप छान हायवे आहे. नमस्कार. आता आम्ही आलेलो आहोत तुळजापूरमध्ये. बघू शकता तुम्ही मंदिर पण दाखवील पुढं. तर बघा ही मंदिराची एंट्री आहे समोर. मित्रांनो दर्शन आता झालेलं आहे. आता आम्ही चालू पुढे. आता आमचं तुळजापूरवरून दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुढे परली वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे तिकडे चाललेलो आहे. पुढे 133 किलोमीटर आहे आम्हाला इकडनं तुळजापूरवरून. फायनली 133 किलोमीटरचं अंतर आम्ही कापून वैजनाथ मंदिराकडे आलेलो आहोत. हे बघा ही पोरा आमोशा झालेली पोरा ही. बघू शकताय दर्शनासाठी लाईन लागलेली आहे. आता वाजलेत 1:05 झालेत. किती वेळ लागतो बघू दर्शनासाठी. बघा आतून मंदिर असं आहे. श्री वीरभद्रनाथ. हे बघा आपल्या 12 ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंगांची नावं आहेत. कुठे कुठे आहेत त्या. पण पाय लवकर चल. बघा आता इथे सर्वजण थांबलेलो होतो आम्ही सोलापूर हायवेच्या इथं. सर्वांची तोबर बघा जशी का 10 दिवस जेवली नाही. एरिया बघ. जोगेश्वरी मंदिर. जरा बघता नाही दादा.
तर नमस्कार, आता आम्ही आहोत अक्कलकोटला. आता इकडनं आम्ही डायरेक्ट घरी निघतो. 348 किलोमीटर आहे आम्हाला इकडनं घर, पनवेल डायरेक्ट. हे बघा, ही रूम घेतली होती आम्ही, 2 बेड होती, एकदम मस्त होती. गाईज सॉरी, ॲक्च्युली आम्ही घरी जाणार होतो, पण नंतर आमचा असा विचार झाला का आपण रस्त्यामध्ये मोरगाव 12 ते 13 किलोमीटर आतमध्ये होता, तर बोललो आलो तर गणपतीला पाठ कशाला, म्हणून आम्ही मोरगावला आलो. हे बघा मोरगावचं मंदिर, मयुरेश्वर अष्टविनायकपैकी हा पहिला मंदिर आहे. गणपती बाप्पा. दर्शन वगैरे आता आमचं झालेलं आहे मोरगाववरून. आता आम्ही निघतोय घरी जायला. इकडनं आम्हाला 198. गाईज नमस्कार. तर व्हिडिओ बघा पूर्ण आणि कशी वाटतं ते कमेंटमध्ये मला सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.